तिकडे एका बाजूला शेतकरी संप करत होते, शेतकऱ्यांचा संप सुरू होता आणि मुख्यमंत्री मुंबईमध्ये बैठका घेत होते। राज्याच्या विविध भागात शेतकरी मात्र आपलं आयुष्य संपवत होते। गेल्या 10 दिवसात 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। बारामती तालुक्यातल्या हनुमंत शिंदे यांनी देखील कर्ज आणि नापिकीला कंटाळून आपलं जीवन संपवलं। सततची दुष्काळाची परिस्थिती, बँकेचं डोक्यावरचं कर्ज आणि बाजारात मालाला तुटपुंजा दर यामुळे हनुमंत निराश झाले होते आणि त्यातनंच त्यांनी हे पाऊल उचललं। दरम्यान आम्ही हनुमंत शिंदे यांच्या मित्रांशी आणि कुटुंबियांशी संवाद साधला। लोकांना वाटतं की संपूर्ण बारामती तालुका सुजलाम सुफलाम आहे, परंतु नाही। बारामती तालुक्याचा अर्धा भाग हा बागायती आहे तर अर्धा भाग हा जिरायती आहे। या भोंडवेवाडीतील हनुमंत शिंदे हे असेच कोरडवाहू शेतकरी। त्यांची 2.5 एकर शेती होती, त्याचबरोबर शेतमजुरीचं कामही ते करायचे। सोसायटीकडून त्यांनी काही कर्जही घेतलेलं होतं, परंतु महत्त्वाची बाब म्हणजे ते कर्ज त्यांनी काही दिवसांपूर्वी फेडलं होतं। मात्र गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये त्यांनी शेतामध्ये जे पिकवलं त्याला योग्य असा भाव मिळाला नाही आणि घरातल्या इतर विवंचना यामुळे त्यांनी काल रात्री विष पिऊन आत्महत्या केली। हे त्यांचं घरामध्ये त्यांचे कुटुंबीय आणि गावातील इतर लोक आहेत, तर आपल्यासोबत इथं त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे भाऊ आहेत। गेले 2 ते 3 वर्ष तुम्ही शेती करत होता, काय शेतामध्ये तुम्ही पिकवलं होतं, त्याला काय दर मिळत होता? कांदा पिकवत होतो, ज्वारी, बाजरी, पण कांद्याला कसलाच बाजार 2-3 वर्षांनी भेटला नाही आम्हाला। त्याच्यामुळे आम्ही परिस्थिती आमची खूप हालाकीची झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला कर्ज वगैरे कुठं भरता आलं नाही। आम्ही सोसायटीचं कर्ज बाहेरून बचत गटाचं हे काढून। सोसायटीचं किती घेतलं होतं कर्ज? 80,000 रुपये कर्ज होतं, ते भरलं परत? हे का बचत गटाच्या माध्यमातून सोसायटीचं भरलं? अच्छा, आणखी कोणाचं होतं? बचत गटाचं आहे, महाराष्ट्र बँकेचं। किती आहे? 48,000 रुपये। अच्छा, सोसायटीचं 80,000 रुपये भरलं, परंतु बचत गटाचं राहिलं होतं। हो, 80,000 40,000 रुपये 2 गटांचं कर्ज आहे बचत गटाचं। त्याबद्दल काय घरामध्ये तुमची चर्चा व्हायची, काय बोलणं व्हायचं? चर्चा व्हायची, पण आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळं आणि भावाच्या मुली लग्नाला आल्या, त्यात बैल आमचा एक मेला, एक मग दुसरा बैल जोड नव्हती त्यामुळे एक विकला। 2 पैकी एक बैल मेला, सर्पदंशाने मेला आणि त्याच्यामुळे खूप हालाकीची परिस्थिती झाली आणि भावाने टेन्शन त्याच्यामुळे घेतलं असं आणि ते न सांगताच आम्हाला घरातून रात्री निघून गेले आणि त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली। हा सगळा परिसर जो आहे तो असा दुष्काळी कोरडवाहू दिसतोय, जिरायत आहे पूर्णपणे। इकडं पाणी म्हणजे एक 7 ते 6 महिनेच पाणी टिकतं। जाणं शिरसायचं येतं ते पण कधी पूर्ण नसतंच, किंवा जे आवर्तन आहे पूर्ण ते आवर्तन कधी पूर्ण सुटत नाहीत, त्याची दखल वरून तर कधी घेतली जात नाहीये। त्यामुळं पूर्ण जिरायतीच भाग आहे, पावसावरच सगळं अवलंबून आहे जीवन। आणि तुम्ही शेती करता? शेतीच। काय परिस्थिती आता, काय शेतात आहे तुमच्या? आहे का काही शेतामध्ये? शेतात काही नाही, काहीच नाही शेतात। तुमचं स्वतःचं काही कर्ज आहे का सोसायटीचं किंवा? आहे की, महाराष्ट्र बँकेचं पीक कर्ज आहे, पाईपलाईनचं आहे। अच्छा, शेतकरी फेडतात नाही पीक कर्ज? फेडतात नाही ना, आता उत्पन्नच नाही आता फेडणार कशावरून? यंदा कांद्याला बाजारच मिळला ना, 30 रुपये 20 रुपये म्हणलं काय मिळतं? 3 रुपये किलोनी काय परवडतो कांदा? 30 रुपये 20 रुपये क्विंटल परवडतो? 10 किलोला 3 रुपये किलो। कुठं नेत होतात कांदा? काय नेला होता का मार्केटला? नेला होता पुण्याला मार्केटला। किती तुम्हाला किती मिळाला होता तर? आम्हाला दर खूप कमी मिळाला, आमचा खर्च पण निघला नाही त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे खूप परिस्थिती खूप हालाकीची झाली। तर ही परिस्थिती आहे बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांची। ही बारामती तालुक्यातील गेल्या महिनाभरातील 3री आत्महत्या आहे। यावरून परिस्थितीचं गांभीर्य समजण्यास हरकत नसावी। इथं आपल्याला ही गोष्ट ध्यानात येते की हनुमंत शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी होते आणि त्यांनी घेतलेलं पीक कर्ज ते फेडलं देखील होतं। महाराष्ट्रात सध्या पीक कर्जावरून जोरदार रणकंदन सुरू आहे, आंदोलनं सुरू आहेत, राजकारण सुरू आहे। कर्जमाफी ही अल्पभूधारकांना व्हावी की सरसकट व्हावी यावरती प्रत्येक जण आपापलं मत मांडतोय, परंतु इथं आपल्याला ही बाब ध्यानात येते की शेतकरी अल्पभूधारक जरी असला तरी तो त्याला शक्य तेवढं कर्ज परत फेडण्याचा प्रयत्न करत असतो। कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, बारामती, पुणे।